सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले गणपती श्रवणी मकर कुंडले गणपती श्रवणी कंठे कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवळे निरंतर घेती ध्यान तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं रामकृष्ण
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा.
सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा संगति सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा काळी कमी देवा काळी देणे काळी देवा काळी गायनाचे पुढे आपुली छंद गायनाचे पुढे आपुले छंदे गायनाचे पुढे आपुली छंद गायनाचे पुढे आपुले छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने दास भय शंका दुरावी नामान लाज भय शंका दुराविला मान दास भय शंका दुरावी नामान लाज भय शंका दुराविला मान न कळे साधनच्या परते अगणे साधन या परती अगणे साधन या परती तुका म्हणे आता आपुल्या सायासे 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 अतिशय सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे पुढे आपुलीच्या छंद गायनाचे पुढे आपुल्या छंदे गायनाचे पुढे आपुलीच्या छंद गायनाचे पुढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा संगते सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही रे अनेक मी देवा काही रे गायनाचे ओढे आपुली छंदे गायनाचे ओढे आपुली छंदे गायनाचे ओढे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या
संगती सुख वाटे किंवा वैष्णवा संगती सुख वाटे किंवा आणि कमी देवा काही नेणे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकळे या साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने तुका म्हणी आता आपुल्या सायासे तुका म्हणी आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाची उडी आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने विठाला विठाला कमी देवा काही नेणे गायनाची उडी आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने पांडुरंगा करू स्मरण सगळे विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाद लोक पावन घालो चराचर मी कळा पुत्री काही चनेने बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाद लोक
विठालो चराचर एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह राखलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजव चित्तासी आपुलिया मस्तक माझा पायावरी या बालकरी संतांच्या सेवेलागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा विठाला विठालो प्रस्तुत प्राप्त प्रसंग कीर्तनकृती सभेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत जगदवंद्य जगदमान्य महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग असून तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवाच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाचा अनुवाद करतात विठाल विठाल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे तुकोबारांचं म्हणणं की आम्हाला वैष्णवाच्या संगतीमध्ये सुख प्राप्त झालं आणि याच्यापेक्षा वेगळं आणखी आम्ही काही जाणत नाही आणि कमी देवा काही निर्णय देवाने विचारलं तुकोबार वैष्णवाच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं मग ते एकटेच भक्त का इतरांना देतात तेव्हा तुकोबारांनी सांगितलं की आम्ही ते इतरांना सुद्धा देऊ लागलो पण देण्याकरता आम्ही आनंदाने गाऊ लागलो नाचू लागलो आणि उड्या मारू लागलो आमच्या मनाला आनंद प्राप्त झाला आणि त्यामुळे आवड निर्माण झाली आणि त्यामुळे आम्ही सर्वांनाही इतरांना देऊ लागलो खरं देवाने विचारलं तुकोबारा तुम्ही सामान्य पुरुष नाही गात असताना नाचत असताना उड्या मारत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये काही लज्जा काही भीती काही शंका निर्माण झाली तुकोबारांनी सांगितलं आम्ही याच्या पलीकडे गेलेलो आहोत लाज भय शंका दुराविला मान न काही साधन या परती म्हणजे याच्यापेक्षा वेगळं आणखी साधन आम्हाला काही नको परम देवाने विचारलं तुकोबार सगळं तर तुम्हाला वैष्णवाच्या संगतीत प्राप्त होतं मग माझा काय उपयोग आहे की तेव्हा तुकोबारांनी सांगितलं देवा वैष्णवाच्या संगतीमध्ये आम्हाला सगळं काही प्राप्त होतं सुख प्राप्त होतं पण ते सांभाळणं देवा तुझ्या हातामध्ये आहे तुका म्हणे आता आपल्या सायाचे आम्हा जगदेशी सांभाळ असा अभंगाचा सरळ भावार्थ विठाल विठाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आज कशा निमित्ताने कार्यक्रम आहे उपस्थित सर्व भाविकांना जर या गोष्टीची कल्पना असेल तरी सांगणं हे भक्त्याचा अत्यंत ठरतं याने कल्याण शहर वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने पुरुषोत्तम मास अधिक मासाच्या निमित्ताने एक मासी हरिकीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत असताना संपूर्ण कल्याण तालुका वारकरी संप्रदाय प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मला हे निमंत्रण मिळालेलं आहे आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी उपस्थित झाले आणि तसेच त्यांच्या निमंत्रणामुळे उपस्थित सर्व मायबाप त्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ संबंधन उपस्थित सर्व गुणीजन गायनाचार्य अभंगाचार्य विणीकरी बाबा कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळ आणि आपण सर्व देवशत्रुवर्ग या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभलेली खूप येतात विठ्ठल विठ्ठल सेवेचं निमित्त आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे अधिक मासाचा महिना चालू असताना त्या निमित्ताने आपल्या मुखामध्ये नामचिंतन घडावं आणि याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हटले आता वास्तविक ज्याचा जसा अभ्यास असेल त्या पद्धतीने चिंतन म्हटलं जातं तुम्ही पहा काही जी अभ्यासू मंडळी आहेत या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात त्याच्यापेक्षा कमी अभ्यासू आहेत याला अधिक मास म्हणतात त्याच्यापेक्षा कमी अभ्यासू ती माणसं याला मलमास म्हणतात आणि त्याच्याही पेक्षा ज्यांचा कमी अभ्यास आहे याला धोंड्याचा महिना म्हणजे जसा जसा अभ्यास असेल त्या पद्धतीने नावं ठेवली पुरुषोत्तम मास म्हटलेला आहे त्याला कारण याचा कोणी स्वीकार करत नव्हता या महिन्याचा आणि त्याकरता भगवंताने त्याचा स्वीकार केला म्हणून त्याला पुरुषोत्तम मास असं नाव दिलेलं आहे कारण उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम या महिन्यामध्ये आपण जेवढं नामचिंतन करू त्याचा आपल्याला अधिक फळ प्राप्त होत असतं अधिकस्य अधिकम फलम म्हणून त्याला अधिक मास म्हटले धोंड्याचा महिना का म्हटलेला तर हा महिना मला वाटतं जावयांच्या करता अतिशय उपयुक्त असतो नवीन जर जावई असेल नवीन जुन्या नाही विचारत माणसं पण नवीन जर जावई असेल तर त्याच्याकरता चांगला बेत असतो
मग त्याला घरी बोलावलं जातं, पुरणपोळीचा बेत केला जातो आणि म्हणून जावयांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेला महिना म्हणून त्याला धोंड्याचा महिना म्हटलं जातं. आणि या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने वास्तुशांती, सत्यनारायणची महापूजा आणि लग्न वगैरे काही आयोजित केली जात नाही. आणि जर एखादे करीतच असतील तर मग धन्य माता पिता ऐकायचे. अतिशय उत्तम असणारा हा महिना आणि त्यामध्ये अधिक पुण्य प्राप्त व्हावं या दृष्टीने संपूर्ण कल्याण तालुका वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्टच्या वतीने एकमासी हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि त्या निमित्ताने मला हे निमंत्रण दिलेले आहे, तेव्हा त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे. त्यामध्ये सर्व सहकारी मंडळी आहेत. आदरणीय अध्यक्ष असतील, पाणेरकर महाराज असतील, नेहरकर महाराज असतील, त्यांना सहकार्य करणारे चौरे महाराज असतील आणि इतर सर्व मंडळी, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केले. तेव्हा त्यांना पुनश्च या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेकडे वळतो. विठाल विठाल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि या अभंगामध्ये तुकोबा आहे. देवाशी संवाद करतात, देवाशी संवाद. या अभंगामध्ये प्रस्तावनेमध्ये मला एकच वाक्य महत्वाचं वाटतं की तुकोबा प्रत्यक्ष भगवंताच्या समोर राहून भगवंताशी बोलतात. इथून आपण चिंतनाला प्रारंभ करूया की प्रत्यक्ष भगवंताच्या समोर राहून तुकोबा देवाशी बोलतायत. तुकोबारांचा काय अधिकार असतो? आता वास्तविक जर आपण थोडस वेगळ्या पद्धतीने चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू, अध्यात्मिक पद्धतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अलीकडच्या काळामध्ये जर आपण एखाद्याला सांगितलं की तुकोबाराय देवाशी बोलतायत, संवाद करतायत, तर अलीकडच्या काळामध्ये काही ना काही गोष्ट पटणार नाही. देवच मानत नाही तर देव तुकाराम महाराजांबरोबर बोलतात हे काही पटण्यासारखं नाही. देवच मानत नाही. हल्लीच्या काळामध्ये असा एक नास्तिकवादी समाज वाढलेला आहे की देव नाही, देव नाही, देव नाही असं सातत्याने म्हणतात. पण देव नाही शब्द अगोदर कुठला शब्द उच्चारतात? देव शब्द. आणि देव शब्द उच्चार करणं म्हणजे देवाचं अस्तित्व मान्य करणं आहे. विठाल विठाल याला उत्तर देईन मी. दिवद्योतते प्रकाशिती इति देवा ही देवाची व्याख्या आम्हाला सांगितली जाते. श्रुती माता काय सांगते? अस्ति भाती प्रियम भवति. अस्ति म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव घेतल्यानंतर त्या वस्तूचं अस्तित्व आपण मान्य करतो. ते अस्तित्व भगवंताच्या अधिष्ठानाचं. संपूर्ण जगताचं अधिष्ठान कोण आहे? तर भगवान परमात्मा. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त असलेल्या जगताची निवृत्ती होत असते. तुकोबारांचं सुद्धा प्रसिद्ध वचन आहे, रज्जू सर्पाकार भासलेले जगडांता. रज्जू सर्पाचा दृष्टांत घ्या, स्थाणू पुरुषाचा दृष्टांत घ्या, शक्ती रजताचा दृष्टांत घ्या. ही सगळी दृष्टांत, ही सगळी उदाहरणे वेदांत शास्त्रात आहेत आणि प्रत्येक दृष्टांतामध्ये एक अधिष्ठान आहे आणि एक अध्यस्त आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होत असते. रज्जूचं ज्ञान झालं की सर्प नावाचा जो अध्यस्त त्याची निवृत्ती होत असते. स्थाणूचं ज्ञान झालं पुरुष नावाचा जो अध्यस्त त्याची निवृत्ती होत असते. शुक्तीचं ज्ञान झालं रजत नावाचा जो अध्यस्त त्याची निवृत्ती होत असते. तसं परमात्म तत्वाची जाणीव झाली की अध्यस्त असलेल्या जगताची निवृत्ती होते. मग भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचा सिद्धांत आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे येईल. ब्रह्म सत्य जगन्मित्त यो ब्रह्मयो नाम. ब्रह्म सत्यत्व कळाल्यानंतर जगताबद्दल असलेलं मिथ्यत्व आपल्याला पटून येतं. आपण ज्याला आपलं म्हणत होतो, आमचं म्हणत होतो, त्याच्याबद्दल ममत्व होतं. पण एकदा का परमात्मा तत्वाची जाणीव झाली की अध्यस्त असलेल्या जगताची निवृत्ती होत असते. तुम्ही पहा इथे तुकोबारांनी किती गोड शब्द वापरला, हासिले. त्याच्या बाबतीत एक परिष्कार सांगितला जातो, हासिले शब्द. जगत केलं म्हणणं वेगळं, जगत झालं म्हणणं वेगळं आणि जगत भासणं म्हणणं वेगळं. केलं म्हटलं की आरंभवाद आला, झालं म्हटलं की परिणामवाद आला आणि भासणं म्हटलं की विवर्तवाद आला. आरंभवाद म्हटलं की नैयायिक आलं, परिणामवाद म्हटलं की सांख्य आलं आणि विवर्तवाद म्हटलं की भगवत पूज्यपाद शंकराचार्यांचा सिद्धांत आला. सगळी उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या जगतामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. परंतु काही माणसं नास्तिकवादी जी आहेत ते देव मानायला तयार आहेत. पण जरी देव मानत नसले पण तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये देवाचं वास्तव्य कुठेतरी असतं. काय हल्लीच्या काळामध्ये लोकांच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये जो फरक आहे तो पूर्वीपासून
आतापासून नाही, पूर्वीपासून. सहज जर आपण एखाद्याला विचारलं का हो कसं काय चाललं तुमचं, बरं चाललं. बरं मग तुम्ही कशी आहात, आम्ही सुद्धा बरे. बरं मग कुठं निघालात, डॉक्टरकडे. बरंही म्हणतो आणि डॉक्टरकडे म्हणतो. याच्यातच आपल्याला विसंगती पाहायला मिळते. म्हणजे देव नाही म्हणतात पण अंतःकरणामध्ये कुठेतरी देवाचं अस्तित्व दाखवून देतात. मला एक आठवण म्हणून सांगतो, एका मोठ्या महाराजांच्या जीवनामध्ये एक घडलेला प्रसंग. त्यांनी सांगितलं ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये शिकवायला असताना कॉलेजमध्ये एक विषय होता व्याख्यानाचा, आणि व्याख्यानाचा विषय होता जगात देव नाही. आणि ते सांगितलं त्यांनी की मी महाराज आणि देव नाही या विषयाचा अध्यक्ष मला केलं तिथे व्याख्यान. आता याच्यातच विसंगती आली, पण त्यांनी सांगितलं ड्युटीचा प्रश्न होता म्हणून नाईलाज झाला, त्या ठिकाणी मला राहावं लागलं. आणि काही वेगळं असतं की समाजाला ऐकण्याची जास्त इच्छा होत असते, काही वेगळं, कारण हल्लीच्या काळामध्ये समाजाला ऑड ऐकायची सवय लागलेली. कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं, शेकडो विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कार्यक्रमाचा विषय होता जगात देव नाही. तो व्याख्याता आला आणि त्यांनी सुरुवात केली. एक तासभर त्यांनी व्याख्यान केलं, काही दृष्टांताने काही प्रमाणाने त्यांनी लोकांना पटवून दिलं की जगात देव नाही, जगात देव नाही, जगात देव नाही. व्याख्यान संपल्यानंतर काही तत्वज्ञानाचे जे विद्यार्थी होते त्यांनी त्यांना विचारलं की का हो देव नाही या विषयावर तुम्ही एक तासभर बोललात, अखंड पद्धतीने बोललास, न अडखळता न चुकता तुम्ही तासभर देव नाही या विषयावर बोललात, एवढं सगळं तुम्हाला कसं काय जमलं हो? त्यांनी सांगितलं माझं काही नाही, सगळी देवाची कृपा. विठाला विठाला म्हणजे देव नाही म्हणतात पण अंतःकरणामध्ये कुठेतरी देवाचं अस्तित्व दाखवून देतात. तसं पाहिलं तर अनेक दृष्टांताने अनेक प्रमाणाने आपल्या लक्षात येईल की या जगामध्ये देव आहे पण काही माणसं याला मानायला तयार नाही. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय प्रत्यक्ष भगवंताच्या समोर राहून संवाद करतात. संवाद आता या ठिकाणी संवाद करतात, दोघं एकमेकांशी बोलतात, दोघं एकमेकांशी. आणि वारकरी संप्रदायात तू देव ऐसे, मी भक्त आहे आणि देवा तू देव आहेस. पण या ठिकाणी आपल्या दोघांचं द्वैत आहे, द्वैत. पण याला द्वैत म्हटलं पण कल्पित द्वैत म्हणतात. अत्यथम कल्पित दैवतम अद्वैतापि सुंदरम. त्याच्या अगोदर काय नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, म्हणजे मी भक्त तू देव ऐसे. ब्रह्मज्ञान काय आहे हे आम्हाला कळालेलं आहे, पण त्याच्या पुढची जी भक्तीची स्थिती आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहिजे, नाही का? आता नको ब्रह्मज्ञान कोणी म्हणावं, आता आपल्याला ब्रह्मच कळेना आणि नको ब्रह्मज्ञान म्हणावं, मग याला अप्राप्तीपूर्वक निषेध म्हणताय, नाही? तसे निषेधाचे दोन प्रकार आहेत, प्राप्तीपूर्वक निषेध आणि अप्राप्तीपूर्वक निषेध. निषेध असावा पण प्राप्तीपूर्वक निषेध असावा. पण या ठिकाणी तुकोबारांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तुकोबारे देवाशी संवाद करतात, संवाद. आता तुम्ही पहा, कारण जगामध्ये आनंद देत असतात आणि आनंद घेत असताना संत महात्म्यांनी तीन प्रकारची उदाहरणं सांगितली त्या ठिकाणी संवादाची. असं पाहिलं तर तुम्ही पहा, वाद सांगितला, विवाद सांगितला आणि संवाद सांगितला. आता वाद सर्वांना माहिती, आपल्याला एकच वाद माहिती आहे, पण भर चौकामध्ये भया साधून जो केला जातो त्याला आपण वाद म्हणतो. पण वादाची व्याख्या अशी केली, वादे वादे जे आहे ते तत्वबोधा, जिथे तत्वबोधाची देवाणघेवाण होते त्याला वाद म्हटलं जातं. तशी पाहिली तर वादाची व्याख्या आपण सहज सोपी करू शकतो. दोन माणसं एके ठिकाणी बसून एकाच विषयावर भिन्न भिन्न मत मांडणी करीत असते तर त्याला आपण वाद म्हणतो. चला पुढचा आहे विवाद. विवादाची व्याख्या अशी, दोन माणसं एके ठिकाणी बसून भिन्न भिन्न विषयावर जर चर्चा करत असते तर त्याला आपण विवाद म्हणतो. समजा एखादी दोन माणसं प्रवासाने जातात आणि गाडीमध्ये बसलेलं असताना एका माणसाने सांगितलं की माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे, एवढी जमीन, एवढा बँक बॅलन्स, याचं वर्णन करतो, म्हणजे प्रपंचाचे वर्णन करतो. पण दुसरा समोरचा माणूस सांगतो की मी एवढ्या वाऱ्या केल्या, एवढा परमार्थ केला, म्हणजे एक पारमार्थिक वर्णन त्या ठिकाणी करतो आणि एक प्रापंचिक वर्णन करतो. दोघांच्या बोलण्यामधला विषय भिन्न भिन्न आहे, याला विवाद म्हणतात. असं तुकोबारांच्या गाथ्यामध्ये सुद्धा विवाद मांडले. तुकोबाराय सगळ्या घराघरामध्ये फिरले आणि सांगू लागले, देव घ्या कोणी, देव घ्या. पण लोक काय म्हणू लागले, देव न लगे, देव न लगे.
म्हणजे याला विवाद म्हणू शकतो. आणि त्याच्या पुढचा संवाद. संवादाची व्याख्या अशी, दोन चांगली माणसं एके ठिकाणी बसून एकाच विषयावर चालू असतील की सुचर्चा आहे, त्याला संवाद म्हणा. विठ्ठल विठ्ठल. सूत्र सर्वांना माहित असेल, सज्जन को सज्जन मिले करे दो दो. तुमचं नको म्हणाय, आपल्याला लागून होता उतार राखायचा. दोन चांगली माणसं एकत्रित आल्यानंतर चांगलंच बोलणार ना. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबर आहे आणि देव एके ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. त्या दोघांमध्ये चालू असेल की सुचर्चा आहे. ते काही कांद्या बटाट्यांबद्दल काही व्यवहाराबद्दल बोलतील का? नाही. तर त्यांची पारमार्थिक चर्चा चाललेली, म्हणजे दोघांचा संवाद चाललेला आहे. संवाद. आता या अभंगामध्ये आणि कमी तेव्हा काही नेणे या वाक्यावरून कळून येतं की तुकोबार देवाला काहीतरी बोलले आणि देव सुद्धा तुकोबारांना काहीतरी बोलले असेल. आणि कमी तेव्हा काही नेणे, आम्हाला काही आणखी नकोय, त्या अर्थी देव सुद्धा तुकोबारांना काहीतरी म्हटलेले आहे. आता जे अभंगामध्ये नाही ते अगोदर मी तुम्हाला सांगतो, कारण ते फक्त मला तुकोबारांनी सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता जे अभंगात नाही ते अगोदर सांगतो. तुम्ही पहा, ज्यावेळेस तुकोबार देवाच्या दर्शनाला गेले पंढरपूरला, पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाले आणि दर्शन घेतल्यानंतर जात असताना देवाने सांगितलं, तुकोबार थोडं थांबा. तुकोबार एका बाजूला कोपऱ्यामध्ये तिथे उभे राहिले. दर्शनाची रांग चालूच होती आणि चालू असताना बराच वेळ झाला, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, पण देव काही तुकोबारांना बोलत नाही. तुकोबार उभेच आहेत. पुन्हा तुकोबारांनी विचारलं, देवा माझं काम संपलं, मला जाऊ द्या. देवाने सांगितलं, थांबा थोडा वेळ. आणखी थोडा वेळ थांबलं, पण तरी सुद्धा देव काही बोलत नाही. मग तुकोबारांनी रागावून विचारलं, देवा माझं काम संपलं, मला जाऊ द्या, तुम्ही काही बोलत सुद्धा नाही. मग देवाने सांगितलं, तुकोबार माझं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? म्हणलं अत्यंत समाधान वाटतं, प्रसन्न वाटतं, आनंद वाटतो. आणि मग देवाने विचारलं, तुकोबार एवढी वर्ष झाली तुम्ही माझी वारी करता, माझ्या दर्शनाला येता, पण तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान, तुमच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहिल्यानंतर मी विचार करतो, तुमच्या जीवनामध्ये मी एवढी संकट प्रारब्ध बलाने टाकली, पण तरी सुद्धा तुम्ही कधी रागाने काही म्हटलं नाही, कधी तुमचा चेहरा दुःखी झाला नाही, पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान का, एवढी प्रसन्नता का? आता देवाला सुद्धा वाटलं होतं, तुकोबार सांगतील की देवा सगळं तुझ्या मिळायचं. आता वास्तविक देव आणि तुकोबार त्या ठिकाणी बोलतात. देवाने तुकाराम महाराजांना सांगितलं, थोडं थांबा. आपण जर पंढरपूरला दर्शन केल्यानंतर तिथले पोलीस आपल्याला काय म्हणतात ते आपल्यालाच माहित आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका. पण देवाने तुकोबारांना वाटलं, ते विचारलं आणि देवाला सुद्धा वाटलं की हे सांगतील की तुमच्यामुळेच मला हे सगळं सुख प्राप्त होतं, एवढी प्रसन्नता, एवढं समाधान तुमच्यामुळेच. कारण का तुम्ही पहा ना, आपण एखाद्या घरी गेल्यानंतर कशाच मारतो, आपण जर त्यांची स्तुती केली, काय सुंदर बंगला बांधला तुम्ही, 3 मजली इमारत, ते काय म्हणतात, ते सगळी तुमचीच कृपा. हे वरचं बोलणं असतं. आपण तिथं समजून जायचं नाही की आपल्यामुळे सगळं, आपण जर तिथे गेलो आपल्याला बसून ठेवतील कायमचं. पण तसं देवाला सुद्धा वाटलं की तुकोबार सांगतील माझ्यामुळेच हे सगळं सुख प्राप्त झालं. पण तुकोबार म्हणतात, देवा तुला वाटतो ते नाही, तू जे समजतो ते मला इथे सांगायचं नाही, तर मला जे सांगायचंय ते खरं आहे. आणि तुकोबार सांगतात, एवढं सगळं जे सुख मला प्राप्त झालं ना, ते सुख कोणामुळे प्राप्त झालं, तर देवा ऐक, हे सुख मला वैष्णवाच्या संगतीत प्राप्त झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा.
प्राप्त झालं ते कोणामुळे प्राप्त झालं, तेव्हा तुकोबाराने सांगितलं देवा तुला वाटतं ते खरं नाही, तर मला इथे जे सांगायचंय ते खरं. मला एवढं सगळं जे सुख प्राप्त झालं ते सगळं सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये प्राप्त झालं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता या ठिकाणी आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो, आणि कमी जेव्हा काही मिनिट तुकोबारा म्हणतात म्हणजे निश्चितच दोघांचा संवाद या ठिकाणी चाललेला आहे. पण या संपूर्ण अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये तुकोबारच बोलताना आपल्याला दिसतात. पहिल्या चरणापासून आणि कमी देवा काही नेणे शेवटच्या चरणापर्यंत तुका म्हणे आता आपल्या सायासेपर्यंत केवळ तुकोबारच आपल्याला देवाशी बोलताना दिसतात. आणि अभंगामध्ये देव कुठं म्हणाले असं दिसतंय का आपल्याला? देव म्हणाले असं कुठं दिसतंय का? आपण मगाशी संवादाची व्याख्या पाहून आलो की दोन चांगली माणसं एकत्रित येऊन चालू असतील की सुचर्चेला आपण संवाद म्हणायचा. मग या ठिकाणी केवळ आपल्याला तुकोबारच बोलताना दिसतात, एकच व्यक्ती बोलताना दिसते, मग याला संवाद म्हणायचं कसं? तुकोबारा या ठिकाणी आणि कमी जेव्हा काही मिळे म्हणतात, मग देव सुद्धा काहीतरी बोलले असले पाहिजेत. संवाद या ठिकाणी आपण लक्षात घेतला तर याच्याकरता तुम्हाला या शंकेचं समाधान करतो. तर वास्तविक संत वाङ्मयावर आपण शंका घेऊ नये, कारण संत वाङ्मय ही निसंशय प्रकारचं आहे. पण आपल्याला त्याची उकल कळावी म्हणून आपण फार तर पूर्वपक्ष मांडावा आणि लगेच उत्तर पक्ष देऊन मोकळा. आता या ठिकाणी पूर्वपक्ष असा आहे, संवाद म्हणायचं असेल तर याला मी तुम्हाला दोन पद्धतीने उत्तर देतो, एक शास्त्राच्या पद्धतीने आणि एक साध्या पद्धतीने उत्तर. साध्या पद्धतीने जर आपण विचार केला तर सध्या हे विज्ञान युग आहे आणि विज्ञान युगामध्ये आता मोबाईल सर्वांना माहिती. मोबाईलवर बोलत असताना समजा दशरथ महाराज तुम्ही या ठिकाणी जर मोबाईलवर बोलताय, ज्याच्याशी बोलताय तो माणूस आपल्याला तिथे दिसत नाही, पण तुम्ही बोलताय हे खरं, तो माणूस दिसत नसताना सुद्धा त्या दोघांचा संवाद चाललेला आहे. याला आपण संवाद म्हणतो. तसं आता अलीकडच्या काळामध्ये समोरचा तिकडचं बोलत नसलं तरी काही काही माणसं एकटेच बोलत असतात. हल्लीच्या काळामध्ये काही काही लाखाच्या बाता करत असतात दाखवण्याकरता. मला वाटतं आमचा एक मित्र होता, घडलेला प्रसंग, आणि एका जिम मध्ये व्यायाम करत असताना त्यांनी पाहिलं की समोरचा हा मुलगा नेहमी फोनवर बोलत असतो, लाखाच्या बाता करत असतो, खरं खरं बोलतो की काय, म्हणून त्याचा नंबर घेतला आणि तो बोलत असताना त्याला फोन लावला तर फोन कानाला लावलेला असताना रिंग वाजत. म्हणजे समजून झाला तिकडनं कोणी बोलत नसताना सुद्धा तो व्यक्ती बोलत होता. आता हे विज्ञान म्हणजे तिकडचा माणूस बोलत नसताना सुद्धा बोलतात काय काय माणसं, पण आपण समजून चालायचं ज्या अर्थी तुकोबारा देवाशी बोलतायत त्या अर्थी देव सुद्धा काहीतरी बोलले असते. आता हे शास्त्राच्या पद्धतीने म्हणजे ज्या अर्थी त्या, आता काही प्रमाण सांगितलेली नाही, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थोत्पत्ती आणि अनुत्तर. शब्दाने जर ज्ञान होत असेल तर मग उपमेची काय गरज? उपमेने जर साधन कळत असेल तर अनुमानाची काय गरज? पण शब्दाने कळत नाही, उपमेनेही कळत नाही, म्हणून अनुमान प्रमाण या ठिकाणी आपल्याला घ्यायचं. अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाण म्हणजे यत्र यत्र धूम तत्र तत्र बल. ज्या अर्थी तिथे धूर निघतो त्या अर्थी तिथे अग्नी लागते. तसं ज्या अर्थी त्या अर्थी घ्यायचं. ज्या अर्थी तुकोबारा देवाला म्हणतात आणि कमी देवा काही नेणे, या अर्थी देव सुद्धा तुकोबारांना काहीतरी बोलले असले पाहिजे. आणि म्हणून तुकोबारा सांगतात तेव्हा सगळं सुख प्राप्त झालं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आता या ठिकाणी आपण अभंगामध्ये प्रवेश केलेला आहे, प्रत्येक शब्दाचं आपल्याला चिंतन या ठिकाणी पाहिजे. आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा म्हणजे वैष्णवाच्या संगती सुख प्राप्त झालं, पण वैष्णव कोणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न. कारण वैष्णवाची व्याख्या आपण जर पाहिली तर तुम्ही पहा, महाराजांचा अभंग सुद्धा एक प्रसिद्ध आहे. गायन करीसी तरी गायक के होशी परी न होसी वैष्णव अरे जन, कीर्तन करीसी तरी कथे करी होसी परी न होसी वैष्णव अरे जन. म्हणजे गायन करणारा तो वैष्णव अशी व्याख्या नाही, कीर्तन करणारा तो वैष्णव अशी व्याख्या, श्रवण करणारा तो वैष्णव अशी व्याख्या नाही. तर वैष्णवाची व्याख्या पाहत असताना आपल्याला एक परिष्कार या ठिकाणी सांगितलं. परिष्कार वैष्णवाचा परिष्कार असं सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं परिष्काराची भाषा ही संस्थेमध्ये पाठशाळेमध्येच असते. परिष्कार असा सांगितला जातो, अनावरणनिष्ठ अप्रतियोगित्वावच्छिन्न कारुण्यत्वावच्छिन्न भगवन्नाम रतः तत्साधनेन परम प्रयोजन प्रापकत्वे सती
तो प्रयोजन शून्यातून वैष्णव विठाल विठाल या ठिकाणी परिष्कारामध्ये जर आपण प्रत्येक शब्दाचं चिंतन जर केलं तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही, पण शेवटचं फक्त एक घ्यायचं, भगवंत नाम रता, म्हणजे जे भगवंताच्या नामामध्ये रत आहे त्यांना म्हटलं जातं वैष्णव. तसं पाहिलं तर वैष्णवाचे प्रमाण सुद्धा तुकोबारांनी सुद्धा दिली गेली. वैष्णवाचे प्रमाण वैष्णव त्याला म्हणा ज्याची देवावर माया आहे. सगळ्या प्रमाणाचा मागोवा घे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव एकच प्रमाण दिलं, त्याला वैष्णव म्हणा ज्याची देवावर माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. आता या ठिकाणी या पदाचं चिंतन पाहत असताना आणखी चिंतन वाढत आहे. आता माया म्हणजे काय या पदाचं चिंतन आपण पाहू, पण ते पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी संप्रदायपूर्वक आपण या ठिकाणी भजन करू आणि मग बरोबर करू. इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत आणि याच्या पुढचं जे चिंतन आहे ते आपण उद्याच्या भागात करणार आहोत. तत्पूर्वी बोलण्याच्या अगोदर जर काही चुका झाली असेल उदाहरण प्रकरणाने क्षमा करा. बालक बोबडा का वाकडा चुका कोणी तिथुकरणी मागली जे म्हणून मजल एक रुपयाची मी बोले तुमची कृपा भेटून दिलेली चैल ऐसे जाणवले या लागी बोलतो. या ठिकाणी मी बोलत असताना हे जे सगळं बोलतोय सगळी कृपा म्हणजे सद्गुरू सावळाराम बाबांची कृपा आहे आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी बोलण्याचं मी धाडस करत आहे. तेव्हा सगळी जी कृपा आहे ती त्यांची. वास्तविक माझ्या जीवनामध्ये त्यांची सेवा तर काही घडली नाही, पण त्यांनी कृपा मात्र माझ्यावर केली. सत्यगुरू राये कृपा मज केली तरी नाही घडली सेवा नाही. आणि माझं काहीतरी पूर्वपुण्याई असेल, काहीतरी प्रारब्ध चांगलं असेल म्हणून प्रयत्न न करताही त्यांच्या कृपेमुळे या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा अभंगाचा पुढचा जो शेष आवडत आहे तो आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत माऊलीचं भजन करू. नागेश्वर माऊली
शंकर